नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कार्यवाही। घरफोडी प्रकरणात आरोपीला सांगलीतून अटक। 18 लाखाचा मुद्देमाल जप्त। नायगाव डम्पिंग ग्राउंड हाऊसफुल झाल्याने कचऱ्याची समस्या वाढली। परिसरात दुर्गंधीमुळे रोगराईची शक्यता। कारच्या खिडक्यांना काळ्या काचा लावल्यामुळे नियमांचे उल्लंघन। संबंधित विभागाची कारवाई शून्य। सौंदर्यीकरणाच्या नावाखाली बांधकामाची गिट्टी थेट रस्त्यांवर। अपघाताची शक्यता वाढली। कारवाईची मागणी। नवीन बसस्थानक परिसरातील फुटपाथवर अतिक्रमण वाढले। फुटपाथ चालण्यासाठी की दुकानांसाठी? आता सविस्तर बातम्या। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत 29 नोव्हेंबर रोजी निलेश राठी यांच्या घरी झालेल्या घरफोडीमध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरी झाले होते। दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले होते। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सांगली येथून आरोपीला अटक केली असून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला येथे झालेल्या घरफोडीबाबत काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेला सांगली येथील अट्टल घरफोड्याने अकोल्यात घरफोडी केल्याच्या गोपनीय माहितीवरून खात्रीसाठी व इतर पुराव्याच्या अनुषंगाने घटनेच्या दिवशीचे आरोपीच्या मालकीची असलेली होंडा कारचे सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळाच्या भागात निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून 14 डिसेंबर रोजी गुन्ह्यात वापरलेली कार व आरोपी सांगली कोर्ट भागात असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून संशयित आरोपीस सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली। यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अंतरावर गेल्यावर गाडी पोलला धडकली। पोलिसांनी स्टाईल पाठलाग करून आरोपीला जेरबंद केले आहे। स्थानिक गुन्हे शाखेने सांगली येथे धाडसी कार्यवाही करीत सिने स्टाईल होंडा कारचा पाठलाग करून एक आरोपीस अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले 13 तोळे सोने, कार, मोबाईल सह एकूण 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अकोला शहरातील नायगाव येथील डम्पिंग ग्राउंड हाऊसफुल झाले असून येथे कचरा कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण आहे। त्याचबरोबर येथील जेसीबी आणि पोकलेन मशीनही अनेकदा बंद होत असल्याने डम्पिंग ग्राउंडवर येणारे ट्रॅक्टर, घंटागाडी यांनी कचरा कुठे टाकावा हा प्रश्न निर्माण झाला आहे। नायगाव परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेले डम्पिंग ग्राउंड दिवसेंदिवस हाऊसफुल होत चालले असून येथे कचरा कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे। महापालिका अधिकाऱ्यांचे डम्पिंग ग्राउंडकडे दुर्लक्ष असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल अशा घोषणा अनेकदा केल्या जातात, पण प्रत्यक्ष कचऱ्याची ढीग मात्र कमी होत नसून दिवसेंदिवस ही समस्या बिकटच होत चालली आहे। यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शहरात घंटागाड्या देखील या समस्येमुळे अनियमित असल्याचे चित्र आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले असून डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात दुर्गंधीचे वातावरण आहे। त्यामुळे नायगाव डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न त्वरित निकाली काढावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली। अकोला जिल्ह्यासह शहरातील कार चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत। याकडे मात्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखा डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। अकोल्यात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झाला असून अवैध वाहतुकी करणाऱ्यांवर विभागाचा कोणताही वचक नसल्याचे चित्र दिसत आहे। तसेच अनेक कार चालक कारच्या खिडक्यांना काळ्या फिल्मचा वापर करताना दिसून येत आहेत। मे 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने कारच्या टिंटेड काचेबद्दल निर्णय दिला होता। या आदेशानुसार कारच्या पुढील आणि मागील काचेची दृश्यमानता किमान 70% आणि बाजूच्या काचेची दृश्यमानता किमान 50% असावी। तसे न झाल्यास यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु अशा वाहनांवर कारवाई होताना कुठेही दिसून येत नाही। सदर गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे। मात्र शहरात सर्रासपणे असे प्रकार होत असताना कारवाई शून्य असल्याचे बोलले जात आहे। अकोला शहरातील अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याच्या फुटपाथवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे।
मात्र कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला संबंधित ठेकेदाराने कामामध्ये वापरत असणारी जाडी गिट्टी थेट रस्त्यावर टाकल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्याचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशोक वाटिका चौक जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे। मात्र सौंदर्यीकरणासाठी वापरली जाणारी जाडी गिट्टी व बांधकाम मटेरियल थेट रस्त्यावर टाकल्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। या मार्गावरून अनेक शाळकरी मुले तसेच इतर नागरिक मोठ्या प्रमाणात आवागमन करतात। तसे या मार्गावर सर्वोपचार रुग्णालय असल्याने दिवसभर रुग्णवाहिका सुरू असतात। अनावधानाने एखाद्या वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे रस्त्यावर टाकलेली जाडी गिट्टी व बांधकाम मटेरियल त्वरित हटवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली असून संबंधित बांधकाम ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोला नवीन बस स्थानक परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून यामुळे बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे। बस स्थानकासमोर असणाऱ्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने लावण्यात आली असून तसेच मोठ्या प्रमाणात ऑटो पार्क केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे। अकोला शहरातील नवीन बस स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे बस स्थानकाचा परिसर नेहमीच गजबजलेला असून बस स्थानकासमोर असणाऱ्या फुटपाथवर अनेक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले। पाणीपुरी, नाश्ता व विविध दुकाने थाटल्यामुळे नागरिकांना चालायला फुटपाथच उरला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। यासोबतच बस स्थानकाला लागून असलेल्या फुटपाथवर थेट ऑटो अवैधपणे पार्क केल्या जात असून यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते। या भागात असणारे अतिक्रमण काढण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होत असून अतिक्रमणामुळे नवीन बस स्थानकाचा परिसर अडचणीचा ठरत आहे। बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने युवा संवाद महाराष्ट्र दौरा अंतर्गत आयोजन युवा सेनेचे पश्चिम विदर्भ सचिव विठ्ठल सरप पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर, युवा सेना जिल्हा प्रमुख नितीन मानकर यांच्यासह युवा सेनेच्या वतीने अकोल्यात आयोजित केलेल्या युवा संवाद दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अकोल्यातून युवा संवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे। प्रत्येक युवकाला शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत रोजगार मिळाला पाहिजे, त्यासोबतच युवकांना जोडणे हेच युवा संवाद महाराष्ट्र दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे। युवा सेनेच्या वतीने आयोजित युवा संवाद महाराष्ट्र दौऱ्याला अकोला येथून सुरुवात झाली। यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवकांचा उत्साह पाहायला मिळाला। युवा संवाद महाराष्ट्र दौऱ्यामध्ये युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव दीपेश म्हात्रे, सचिव किरण साळी, महाराष्ट्र समन्वयक विराज निकम, शिवसेना ज्येष्ठ नेते श्रीकांत दादा पिंजरकर यांची उपस्थिती होती। मान्यवरांचे स्वागत आयोजकाच्या वतीने जेसीबीने फुलांचा वर्षाव करून आणि क्रेनने हार घालून आगळ्यावेगळ्या प्रकारे करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। जिल्ह्यामध्ये युवकांचे नेतृत्व मोठे असून त्यांना बळकट करण्याची गरज आहे आणि निश्चितपणे तुम्ही ते कराल असा विश्वास यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला। युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, सचिव किरण साळी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव दीपेश म्हात्रे, सचिव किरण साळी, विराज निकम, आयोजक विठ्ठल सरप पाटील यांच्यासह आशु सिंह, युवराज पाटील, स्वप्नील विटकर, पप्पू मोरवाल, बादलसिंह ठाकूर, राहुल कराळे, नितीन मानकर, निखिल ठाकूर, श्रीरंग पिंजरकर, जय लोडिया, चेतन कोरडे यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेना सचिव विठ्ठल सरप पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध अँकर पल्लवी डोंगरे यांनी केले। आज या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून युवा संवाद दौऱ्याची या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीला माझ्या समवेत युवा सेनेचे राज्याचे सचिव आदरणीय दीपेश म्हात्रेजी, युवा सेना सचिव किरण दादा साली आणि या पश्चिम विदर्भाचे युवा सेनेचे सचिव विठ्ठल सरप पाटील त्यांची संपूर्ण टीम, निखिल ठाकूर असतील, नितीन मानकर असतील
कुणाल पिंजरकर आणि संपूर्ण युवा सेनेची आमची या जिल्ह्याची टीम, त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि मी या संपूर्ण आमच्या जिल्ह्याच्या युवा सैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगला या ठिकाणी नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि आज या ठिकाणी आल्यानंतर अकोला शेवटी काय माझं घरच आहे. मी स्वतः विदर्भाचा आहे आणि मी या जिल्ह्याचा जावई सुद्धा आहे. त्या नात्यानं आज या ठिकाणी जो आमचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला होता त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज अकोल्याच्या आमच्या संपूर्ण तरुण वर्गाला एकच आम्ही आश्वासन दिलेलं आहे की या राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो विश्वास युवकांनी दाखवलेला आहे तसाच विश्वास अकोल्याच्या युवकांनी सुद्धा दाखवलेला आहे. आणि म्हणूनच अकोल्याच्या युवकांसाठी या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर माननीय राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक रोजगार मेळावा, भव्य रोजगार मेळावा आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवू असा विश्वास आज या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण युवा सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोगासह अळीने आक्रमण केल्याने काहीच उत्पन्न होणार नसल्याची भावना व्यक्त करीत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मिरची यासह खरीपातील तूर आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले आणि या नैसर्गिक संकटातून वाचलेल्या हरभरा पिकावर वातावरणातील बदलामुळे मर रोगासह अळीने आक्रमण केल्याने या पिकावर फवारण्या करूनही काहीच उत्पन्न होणार नसल्याने पर्यायाने शेतकरी आता छातीवर दगड ठेवून उभ्या पिकात रोटावेटर फिरवून पिके नष्ट करीत असल्याचे चित्र असून नांद्राकोडी येथील रामेश्वर गोरे या शेतकऱ्यांनी आपल्या 3 एकर शेतातील उभ्या हरभरा पिकाला रोटावेटरने नष्ट केले. यामुळे या शेतकऱ्याने 3 एकर हरभऱ्यासाठी लावलेला 40,000 रुपये खर्च आणि त्यापासून होणारे उत्पन्न असे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अकोला शहरातील चौकात अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीभोवतीचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात असून ही बाब लक्षात घेत महापालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी हॉकर्स झोन तयार केला आहे. हे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला शहरातील गांधी रोड, ओपन थिएटर ते फतेह चौक, जैन मंदिर रोड, चौपाटी आदी मार्गांवरील अतिक्रमणधारकांच्या मनमानी कारभारावर प्रशासनाला अजूनही अंकुश लावता आलेला नाही. छोट्या व्यावसायिकांकडून वारंवार अतिक्रमण हटवूनही परिस्थिती जैसे थेच आहे. छोट्या व्यावसायिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने खुल्या नाट्यगृहाच्या मैदानावर हॉकर्स झोन तयार केला आहे. 50 लाखांहून अधिक खर्च करून पेव्हर, पथदिवे, सुरक्षा भिंत यासह विविध सुविधांनी सुसज्ज हॉकर्स झोन तयार करण्यात आला असून त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. पुढील आठवड्यात अतिक्रमणे हटविण्यात येणार असून छोट्या व्यावसायिकांना फेरीवाला झोनमध्येच व्यवसाय करावा लागणार आहे. रस्त्याच्या कडेला हातगाडी दिसल्यावर त्यावर कारवाई केली जाईल. आता हे नियोजन किती काटेकोरपणे राबवले जाते हे येत्या काळातच कळेल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये 34 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून खरेदीला वेग आला आहे. कापसाचे समर्थन मूल्याअंतर्गत खरेदी करण्यासाठी CCI केंद्राची नोडल एजन्सी असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसह खरेदी सुरू आहे. सध्या मोजक्या भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना CCI कडे कापूस विक्रीसाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन CCI केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. CCI ने सर्व खरेदी केंद्रांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून MSP मध्ये कापूस खरेदीसाठी व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी CCIच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय कापूस महामंडळाद्वारे विदर्भात 34 खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू केली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 7 खरेदी केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक कापूस असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यासाठी CCI कडून 7 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यातील विकासाच्या मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपले दायित्व हे राज्याच्या जनतेसाठी आहे. त्यामुळे राज्याचा विकास साधण्यासाठी लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी केले.
आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे अकोला दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता राज्याच्या विकासासाठी व विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे प्रतिपादन शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार मुक्त संवादामध्ये केले। युथ फोरम जो 2004 साली जो सुरू झाला होता तो युथ फोरम आता पण सुरू आहे। तो थोडासा कमी जास्त प्रमाणात काम करतो, परंतु 19 तारखेला म्हणजे मंगळवारी आम्ही युथ फोरमची बैठक नागपूरला ठेवलेली आहे आणि पुन्हा एकदा हा युथ फोरम ऍक्टिव्हेट करण्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत। अजेंडा हाच आहे की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जे राज्याचे म्हणून जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे आणि आपण सभागृहामध्ये गेल्यानंतर आपलं दायित्व हे जनतेशी असतं। आपलं दायित्व हे आपल्या विचारांशी किंवा नेत्यांशी असण्यापेक्षा जी जनता आपल्याला निवडून देते त्या जनतेशी आपलं दायित्व असतं आणि ते दायित्व पूर्ण करण्यासाठी एका कॉमन अजेंड्यावर जे राज्याचे हिताचे जे मुद्दे आहेत तिथं सगळ्यांनी यावं या हेतूने हा युथ फोरम काम करणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कार्यवाही, घरफोडी प्रकरणात आरोपीला सांगलीतून अटक, 18 लाखाचा मुद्देमाल जप्त। नायगाव डम्पिंग ग्राउंड हाऊसफुल झाल्याने कचऱ्याची समस्या वाढली, परिसरात दुर्गंधीमुळे रोगराईची शक्यता। कारच्या खिडक्यांना काळ्या काचा लावल्यामुळे नियमांचे उल्लंघन, संबंधित विभागाची कारवाई शून्य। सौंदर्यीकरणाच्या नावाखाली बांधकामाची गिट्टी थेट रस्त्यांवर, अपघाताची शक्यता वाढली, कारवाईची मागणी। नवीन बसस्थानक परिसरातील फुटपाथवर अतिक्रमण वाढले, फुटपाथ चालण्यासाठी की दुकानांसाठी? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।